मित्रांनो, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला टॉपिक चालू आहे SMD BMD, शेअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे हा. याच्या आधी 2 ते 3 लेक्चर झालेले आहेत आपले SMD BMD वर. टोटल 4 प्रॉब्लेम मी शिकवलेले आहे. आता प्रॉब्लेम नंबर 5. मी टोटल 25 प्रॉब्लेम तुम्हाला शिकवणार आहे याच्यात. तर 5व्या नंबरचा प्रॉब्लेम सुरू आहे आपला. तर 5व्या नंबरचा प्रॉब्लेम सुरू आहे, पण त्याच्यात एक थिअरीचा एक कॉन्सेप्ट येणार आहे याच्या थिअरीचा. तर आता मी काय करणार आहे, हे 25 प्रॉब्लेम झाल्यावर आहे की तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट पूरी थिअरी लिहून देणार आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. एक कॉन्सेप्ट लागणार आहे याच्या थिअरीचा, तर तो थोडासा नोट डाऊन करता याच्या. प्रत्येक गोष्टी ऐकणे आता हे प्रॉब्लेम थोडंसं चेंजेस आहे. आता प्रॉब्लेम नंबर 5 आहे की नाही, तुम्ही हे टाकलेलंच आहे. तर प्रॉब्लेम नंबर 5 क्लिअर इज सिम्पली सपोर्टेड बीम. सर तुमचा आवाज कमी येते. माझा आवाज येते सर्वांना क्लिअर? यस सर. थोडा कमी आहे सर. इकडून तर नेटवर्क बरोबर आहे. इज सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन. एक नंबर इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, चॅप्टर आहे हा. चॅप्टर माझा आवडता चॅप्टर आहे आणि एक नंबर चॅप्टर आहे. 6 मीटर कॅरीज ए सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ द स्पॅन 6 मीटर कॅरीज ए युनिट. कारण याच्यामध्ये फॉर्म्युले वगैरे नाही आहे, जास्त फॉर्म्युले नाही आहे. लाईक बंद करा बाकीच्या. युडिएल ऑफ 3 किलो न्यूटन. एक मिनिट सॉरी, मी हे प्रॉब्लेम 4 नंबरचा प्रॉब्लेम होता आय थिंक. असं वाटलं थोडं चेंजेस करायचं आपल्याला. ए सिम्पली काल पण तसं चालतं. ए सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ द स्पॅन 6 मीटरची जागी 7 मीटर लिहा. 6 मीटरच्या जागी 7 मीटर लिहा. 6 मीटरच्या जागी कालचाच प्रॉब्लेम होता, तर तुम्हाला मॉडिफाईड केला. 7 मीटर ए सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 7 मीटर carries a UDL of 2 kilonewton per meter over 4 meter length. 4 meter length from the left hand support. From the left support. From the left support. And a point load of 5 kilonewton at 2 meter from right hand support. From right support. From the right support. Draw SM and BM diagram. Draw SM म्हणजे shear force and bending moment diagram. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. तुम्ही ही प्रॉब्लेम लिहून घ्या आणि मला सांगा झालं की मग आपण आणखी डायग्राम काढूया. डायग्राम गिवन दिलेली नाहीये. काइंडली इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, तुम्हाला डायग्राम गिवन गेलेली नाही. हे प्रॉब्लेम लिहिल्यावर झालं की सांगा मला. आता लक्ष द्या, हे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करताना वास्तविक प्रॉब्लेम पहिले. इज सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 7 मीटर. मग काढून टाका इथं एक सिम्पली सपोर्टेड बीम काढून टाका. कोणी आता सिम्पली सपोर्टेड बीम काढा. किती मीटर स्पॅन आहे? आता सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय होते, ज्याच्या एंडला सिंपल 2 सपोर्ट राहतात. ज्याच्या एंडला काय राहतात? सिंपल 2 काय राहतात? सपोर्ट राहतात. त्याला सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात. आणि किती मीटर लांबीचा आहे तो स्पॅन म्हणजे होते किती मीटर लांबी? 7 मीटर लांबी. इतकं समजली का डायग्राम सांगा. याला म्हणतात रिएक्शन ऑफ आर ए, हा रिएक्शन ऑफ आर बी. समजलं इथपर्यंत?
त्याच्यानंतर मग काय म्हणते, कॅरीज ए युडीएल ऑफ 2 किलो न्यूटन ओव्हर 4 मीटर लेंथ फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. लेफ्ट म्हणजे तुमच्या डाव्या साईड पासून 4 मीटरवर काय दिलेलं आहे, 4 मीटरवर, 4 मीटर युडीएल दिलेला आहे. 4 मीटरवर काय दिलेलं आहे, युडीएल दिलेला आहे. तुमच्या डाव्या साईडवर किती दिलेलं आहे, 2 किलो न्यूटन पर मीटर. 2 किलो न्यूटन पर मीटरची युडीएल दिलेलं आहे फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट अँड द पॉइंट लोड दिलेला आहे 5 किलो न्यूटन 2 मीटर राईट हँड साईड पासून 2 मीटर. हे राईट हँड साईड पासून हे किती आहे, 2 मीटर. ही किती असेल, मधलं डिस्टन्स किती असेल, 1 मीटर असेल. किती आहे, 5 किलो न्यूटन आहे. 5 किलो न्यूटन राईट हँड साईड पासून, कुठून, राईट हँड साईड पासून 5 किलो न्यूटन आहे. समजली का सांगा डायग्राम कोणा समजली नाही, काही क्वेश्चन असेल तर मला विचारा. डबल सांगू का, सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ द स्पॅन 7 मीटर. एक सिम्पली सपोर्टेड, ज्या बीमच्या एंडला 2 सपोर्ट असतात त्याला सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात. ते 7 मीटरवर आहे. कॅरीज ए युडीएल ऑफ 2 किलो न्यूटन पर मीटर. युडीएल दिलेला आहे 2 किलो न्यूटन पर मीटर ओव्हर द 4 मीटर लेंथ. किती मीटर लेंथ आहे, 4 मीटर लेंथ आहे. त्याच्यानंतर फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट, लेफ्ट साईड म्हणून आहे ते. अँड द पॉइंट लोड ऑफ 5 किलो न्यूटन. पॉइंट लोड दिलेलं आहे 5 किलो न्यूटनचं, पण ते 2 मीटरवर आहे. राईट हँड सपोर्ट, राईट हँड साईड पासून 2 मीटर. म्हणजे 2 आणि 4 6 आणि हे पन्नासले 1 असेल, म्हणजे टोटल 7 मीटर. ड्रॉ द एसएफ अँड बीएम डायग्राम. कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर मला विचारू शकता, विचारा. कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. असे ड्रॉ करून टाका एसएफ आणि बीएम. जिथून युडीएल आहे तिथून क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. कोणाला काहीच क्वेश्चन नाहीये. मग आता आपण रिएक्शन आर एन आरबी काढून टाकू. पण रिएक्शन ऑफ आर एन आरबी जर काढायचं असेल तर आता हे जे हे काय दिलेलं आहे, युडीएल दिलेलं आहे. लक्ष द्या, हे काय दिलेलं आहे, युडीएल दिलेलं आहे. हा युडीएलचं कन्व्हर्शन करायचं आपल्याला पॉईंट लोड मध्ये. इथं करून टाकतो कन्व्हर्शन. हा पॉईंट लोड मध्ये कसं करतात, लक्ष द्या. आता युडीएलचं कन्व्हर्शन पॉईंट लोड मध्ये कसं करतात, या 2 चा आणि या 4 चा मल्टिप्लाय करतात. 2 into 4 सांगा बरं किती होते, 2 into 4 किती होते, 8. 2 multiplied by 4 येतं का लक्षात. 2 multiplied by 4 किती होते, 8. किंवा 2 multiplied by 4 पण करू शकता. हे झालं पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्शन. हे म्हणजे तुम्हाला सोपी होऊन जाईल. कधी लक्षात ठेवा, युडीएलचं कन्व्हर्शन कशात करायचं, हे पहा 2 multiplied by 4 किंवा कसं केलं हे पहा. 2 किलो न्यूटनचा याच्यावर युडीएल आहे. किती मीटर हे आहे, ते स्पॅन आहे 4 मीटर स्पिरिट आहे. पसरलेलं कितीवर आहे, आणि हे ऍक्ट कुठे होते, सेंटरला, या 4च्या सेंटरला. म्हणजे इक्वल डिस्टन्स 2 झालं, इक्वल डिस्टन्स 2 झालं. हे करायची पण काही गरज नाहीये. यातली एक मी टेक्निक सांगतो तुम्हाला. आता बघा काय येतं. सर्वात पहिले आता आपल्याला याला नाव द्यायचे. पहिले याला नाव देऊ ए, आता नाव आहे बी. याला नाव दिलं सी आणि याला नाव दिलं डी. हे बघा ए बी सी डी. आणि ही जो पॉईंट आहे हा पॉईंट याला नाव द्यायचं नाही सध्या स्थितीत. याला नाव द्यायचं नाही. याच्यामध्ये पण 2 प्रकार पडतात माहिती आहे का, युडीएलचे या लोड मध्ये पण 2 प्रकार पडतात. हा जो पॉईंट लोड आहे, जर हा जर याला चिपकून असता या युडीएलने तर इथं फॉर्म्युला बदलला असता. हे पहा, पॉईंट लोड आहे का नाही, या युडीएल पासून काय दूर आहे तर वेगळं. पॉईंट लोड जर समजा याला चिपकून असला तर हा वेगळा, पॉईंट लोड याच्या वर असला तर तो वेगळा. असे 3 प्रकार पडतात याच्यात, 3 टाइप्स पडतात. आपला पहिला टाइप सुरू आहे सध्या स्थितीत की युडीएल दिलेला आहे, पण हा पॉईंट लोड काय आहे, या युडीएल पासून काय आहे, दूर दिलेला आहे, दूर. मग एक प्रॉब्लेम आपण जवळचं घेऊ आणि एक प्रॉब्लेम याच्या वरचं घेऊ. म्हणजे असे प्रॉब्लेम घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. तर मग आता हे सॉल्व्ह कसं करतात, तर सर्वात आधी याचं मुवमेंट काढायचं. याचा काय काढायचा, मुवमेंट. आर एन आरपीचं व्हॅल्यू तुम्हाला काढताच येते, मेकॅनिक्स मध्ये शिकलेलेच. सिंपल आहे, मुवमेंट अबाउट पॉईंट ए. क्लॉकवाईज फिरला तर म्हणून पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर म्हणून निगेटिव्ह. तर मग सर्वात आधी आर ए, आर ए इज इक्वल टू 0 होऊन जाते. आर ए ची व्हॅल्यू किती येते, 0. आर ए इंटू 0. त्याच्यानंतर
आता हा बघा 8 किलो न्यूटनचा 8 किलो न्यूटन झाला 8 किलो न्यूटन. हा 8 किलो न्यूटनचा फोर्स बघा कसा फिरू आला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज हे असं असे असा असा फिरू आला असा 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 तुम्ही जसं असा 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 असंच कोण फिरू आला बघा. हा इथं आहे असा 8चा आणि ही डिस्टन्स आपल्याला पाहिजे म्हणजे मग असाच फिरीन ना का इकडे जाईन का असं जाईन काय इकडे साईडला जाईन का असा नाही हा असाच फिरीन हे असा 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 गोल फिरीन. तर मग त्याच्यामुळे किती आहे हा 8 आहे आणि हे डिस्टन्स किती आहे 2. 2 मीटर. हा टोटल 4 असते 4चं युनिट होतं तर सेंटरला ऍक्ट होते तर 2. मग इथे लिहिसा क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे सांगा बरं. क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह. 8 मल्टिप्लाय बाय 2 असाल तुम्ही जर तुम्हाला तर 8 मल्टिप्लाय बाय 2 त्याच्यानंतर आता हा बघा 5 किलो न्यूटनचा सांगा क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे कसं फिरणार क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे 5 मल्टिप्लाय किती डिस्टन्स आहे 5 आणि 4 ने 5. म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 5 काऊन की 5 मीटर आहे ना 4 + 1 5 मीटर वर आहे. त्यानंतर हा आरबी बघा सांगा क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे अँटी क्लॉकवाईज. क्लॉक अँटी क्लॉकवाईज व्हेरी गुड. संख्या वरून चालला असा म्हणजे मायनस आरबी मल्टिप्लाय बाय 7. त्यानंतर मुवमेंट अबाउट पॉईंट ए इज इक्वल टू 0 इक्विलिब्रियम कंडिशन असते. इक्विलिब्रियम कंडिशन इक्विलिब्रियम कंडिशन काय असते इक्विलिब्रियम कंडिशन. तुला काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही सर. हा मग इथे एक मुवमेंट अबाउट पॉईंट ए लगेच 0 पुट करायचा. सिंपल कॅल्क्युलेशन करा हे पहा आर ए इंटू 0 प्लस 8 इंटू 2 आणि प्लस 5 इंटू 5 किती होते याचं कॅल्क्युलेशन सांगा याचं 41. -41. -7 आरबी -7 आरबी आहे इकडे जर ट्रान्सफर झाला तर तो +7 आरबी इज इक्वल टू 41. तर 7 इंटू मध्ये इकडे लगा तो डिवाइड तर आरबी इज इक्वल टू किती 41 डिवाइडेड बाय 7 म्हणजे आरबी 5.85. 5.85 किलो न्यूटन 5.85 किलो न्यूटन. त्याच्यानंतर आता आपल्याला समीशन ऑफ एफ ओ वाय काढायचं ब्रॅकेट टाकू समीशन ऑफ एफ ओ वाय वर गेला तर प्लस खाली आला तर मायनस वर गेला तर प्लस खाली गेला तर मायनस. आता वर बघा हा आर ए चालला वर हा हे बाकीचे सर्व फोर्स काय चालले खाली हा आर ए वर चालला प्लस आर यू त्यानंतर खाली कोणता चालला हा युडियर वाला चालला 4 × 2 वाला 8 -8 त्याच्यानंतर हा 5 -5 आणि प्लस आर समीशन ऑफ एफ ओ वाय इज इक्वल टू 0 इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन हा 0 आर ए ची व्हॅल्यू किती आहे आर ए ची व्हॅल्यू काळाची -8 -5 आणि आरबी ची व्हॅल्यू किती आहे 5.85. 5.85. याचं कॅल्क्युलेशन करा -7.15. -7.15. प्लस 5.85 किती येते -7.15. -7.50 आणि -7.50 निघाला होते +7.50 म्हणजे आर ए इज इक्वल टू भेटला 7.50 किलो न्यूटन. आर एन आरबी भेटला तुम्हाला. तुला काही प्रॉब्लेम इथपर्यंत आर एन आरबी मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम लिहून घ्या ऍसेट कॅल्क्युलेशन पहा आता नोट डाऊन. आता आपल्याला पहिल्या ह्या पॉईंटवर आलो आपण की जो की याचा वेटेज आहे 2 मार्क
हे पहा, तुम्ही आर ए काढला तर 1 मार्क्स भेटेल तुम्हाला, आरबी काढला तर 1 मार्क्स, अशी हे आता तुमचं 2 मार्क्सचा प्रॉब्लेम झालेला आहे. एसिड कॅल्क्युलेशनले 2 मार्क्स आता बीएम कॅल्क्युलेशनले 2 मार्क्स, म्हणजे एसिड कॅल्क्युलेशनले 1 मार्क्स, डायग्रामले 1 मार्क्स, बीएम कॅल्क्युलेशनले 1 मार्क्स आणि डायग्रामले 1 मार्क्स असं आहे. आता एसिड कॅल्क्युलेशन बघा, आता एसिड कॅल्क्युलेशन काय आहे. शेअर फोर्स डायग्राम म्हणजे कॅल्क्युलेशन. आता एसिड कॅल्क्युलेशन मध्ये सर्वात आधी पहा, हे जर सोपी आहे, एसिड कॅल्क्युलेशन सर्वात सोपी टॉपिक, काहीच नाही याच्यात, काहीच नाही, कुछ भी नाही. याच्यात पॉईंट किती आहेत, ए सी डी बी, ए सी डी बी हे पॉईंट लिहायच्यात, 4च पॉईंट आहेत ना. हे पहा, शेअर फोर्स पॉइंट लो नाही, तो घ्यायला लागा. शेअर फोर्स ऍट ए, शेअर फोर्स ऍट सी, युडिएलचा म्हणला ना तो लिहायला लागत आहे. शेअर फोर्स ऍट बी आणि शेअर फोर्स ऍट बी. एसिड कधी लक्षात ठेवायचा, सर्वात शेवटचा पॉईंट काय राहते, 0 राहते, तो लिहून घ्या आता, तो 0 सर्वात सोपी आहे. आणि पहिला तर सोपी आहे, पहिला म्हणजे की तो रिॲक्शन ऑफ आर ए. सांगा, रिॲक्शन ऑफ आर ए वर चालला की खाली चालला, वरती चालला. रिॲक्शन ऑफ आर ए कुठं चालला, वर चालला. रिॲक्शन ऑफ आर ए कुठं चालला, वर चालला. येता का लक्षात. सर युडीएल का नाही घ्यायचा सर? युडिएलचा नाही घाला, युडिएलचा की आपण डायग्राम काढू ना याच्यात, हे डायग्राम आहे युडिएलची, एकाने अशी व्हर्टिकल डायग्राम राहते. आता लक्षात द्या. हॅलो सर, हा बोला. स्क्रीन स्टॉप झाली का? नाही, चालू आहे. आता लक्ष द्या, आर ए कुठं चालला, हा इथून एकाने आपण आता एक डायग्राम काढू का मी तुमच्यासाठी, एक स्पेशल, म्हणजे एसिड कॅल्क्युलेशन साठी स्पेशल डायग्राम करू का. हे पहा, हा आहे आर ए, हा आहे आरबी, इथं सी पॉईंट होता, इथं डी पॉईंट होता, इथे किती होतं, 5 किलो होतं. हे युडिएल आहे, पण आपण याच्यावरचा पॉईंट लिहित नसतो. इथे युडिएल दिलेला आहे टोटल 8 किलोमीटरचा. तर सर्वात पहिले इथे एक लाईन मारू आपण राईट हँड साईडली आर एच्या, आणि याच्या लेफ्ट हँड साईडचे फोर्स घेऊ. लेफ्ट हँड साईडला एकच फोर्स आहे, आर ए. आर ए एकच आहे, हा कुठं चालला, वर चालला. वर चालला तर काय लिहू मग आपण, पॉझिटिव्ह. आणि आर ए किती होता सांगा बरं, आर ए किती होता, 7.15. हा, पहिलं सोपीच आहे, डायरेक्ट पहिले फक्त आर ए लिहून 7.15 किलोमीटर. सी आणि डी पॉईंटवर लक्ष ठेवा. आता सी आणि डी पॉईंट याच्यात महत्वाचा आहे. सी पॉईंटच्या लेफ्ट राईट साईडला एक लाईन मारू, अशी राईट साईडला एक लाईन मारली, राईट साईडला एक लाईन मारली, याच्या लेफ्ट साईडच्या इकडे फोर्स घेऊ. लेफ्ट साईडला काय एक आर आहे, तो लिहिलाच आपण इथं 7.15 पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर एक युडिएल पण चाललंय याच्यातून, म्हणजे की -8 खाली चाललं नाही, -8. सांगा किती ते कॅल्क्युलेशन, 7.15 -8. हे लो सोपी आहे ना ते, -0.85. ओके, खुश किलोमीटर. त्याच्यानंतर सेल्फ फोर्स डायग्राम डी. आता डी वर एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला एक लाईन मारू इथून अशी, मग याच्या लेफ्ट साईडच्या इकडे फोर्स घेऊ. पहिले आर ए येते, आर ए किती आहे, 7.15 पॉझिटिव्ह. युडिएल काय चाललं, -8 निगेटिव्ह. आणि त्याच्यानंतर हा -5 कुठं चालला, खाली चालला, कारण की आता याच्या लेफ्ट साईडला घेतलं ना, -5 किती येते सांगा, -5.85 किलोमीटर. आणि आखरीचा पॉईंट काय राहते, 0 राहते. बघा, सर्वात पहिले काय घेतला, आर ए, शेअर फोर्स ऍट ए वर म्हणजे फक्त आर ए घेतो. सेकंड नंबरवर सी वर घेतला तर सी वर 2 फोर्स आले, आर ए वर, हा 8 खाली, 7.15 -8. मग डी वर घेतला तर एक आर ए, एक -8 आणि हा -5, हा डी वरचा, म्हणजे 7.15 -8 -5. आणि आरबी तर 0 राहते. आरबी काय राहते, 0. समजलं का सांगा तुम्हाला शेप फोर्स डायग्राम. कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर मी विचार आताच सांगा, समजलं का, अरे बोला ना काही, कोणी बोलाल ते यार. येस सर, समजलं. हा, शेअरफुल डायग्राम समजली. मग आता शेअरफुल डायग्राम काढा लागेल आपल्याला, इथं काढू आपण शेअरफुल डायग्राम. आता लक्ष द्या, शेअरफुल डायग्राम कशी काढा. इथे एक अंडरलाईन मारून टाकू अशी, नाव देऊन देऊ. याने नाव आहे ए, हा आहे सी, हा आहे डी, हा आहे बी. त्याच्यानंतर
मग याच्यातले सर्व पॉईंट लिहायला लागतात आपल्याला ना. ए पॉईंट किती आहे 7.7.15 म्हणजे पॉझिटिव्ह आहे ना तो. इथे लिहून ठेवा अंदाज आपला लिहून टाका. ए ची व्हॅल्यू आहे 7.15 किलो न्यूटन. काही प्रॉब्लेम. त्याच्यानंतर सी ची व्हॅल्यू किती आहे -0.85. मायनस म्हणजे इथं खाली आहे. सी इज इक्वल टू -0.85 किलो न्यूटन. त्याच्यानंतर डी किती आहे -5.85. इथे डी इज इक्वल टू -5.85 किलो न्यूटन. आणि बी ची व्हॅल्यू किती आहे हे पहा. ए ची व्हॅल्यू किती 7.15. सी ची व्हॅल्यू -0.85. डी ची व्हॅल्यू -5.85 आणि बी ची व्हॅल्यू काय 0. बरोबर काय प्रॉब्लेम इथपर्यंत. मग मी काल तुम्हाला एक चार्ट लिहून दिला होता की जर पहिला तर साधा आहे. पहिला लोड साधा आहे तर हा स्ट्रेट लाईन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स. पण जसं युडीएल आलं जसं काय आलं युडीएल आलं तर युडीएल ची लाईन कशी मारतो आपण इन्क्लाइन. इन्क्लाइन मारतो अशी. शेअर फोर्स डायग्राम मध्ये बेंडिंग मुवमेंट मध्ये कर्व मध्ये असते याच्यात इन्क्लाइन. आणि नंतर मग हे असे मारशील का अशी तिरपी मारसाल का हे अशी तिरपी मारसाल का नाही. मग नंतर साधी आहे पॉईंट लोड आहे तर हे असं हे असं हे असं आणि हे असं. वरचा आहे पॉझिटिव्ह खालचा आहे निगेटिव्ह. समजली का डायग्राम. शेअर फोर्स डायग्राम. पण आता इथं काय होऊ राहिलं माहिती का इथं पॉईंट कट होऊ राहिला. हा पहा या भीमवर एक पॉईंट काय होऊ राहिला कट होऊ राहिला. या पॉइंटला काय म्हणतात माहिती आहे काय कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणतात. कॉन्ट्राफ्लेक्चर हा पॉईंट कट झाला होता. हे बीम लेवल पॉईंट कट झाला म्हणजे एक नवीन पॉईंट भेटू आला. याला नाव देऊन द्यायचं ई. याला नाव काय द्यायचं ई. याला कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणतात. या पॉईंटला काय म्हणतात कॉन्ट्राफ्लेक्चर. हे मी थेरी मध्ये शिकवणार आहे तुम्हाला. हा या बीमवर आहे की एक पॉईंट काय झाला कट झाला याला कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणतात. आणि कॉन्ट्राफ्लेक्चर जर समजा इथं होत असेल तर इथं बघा इथं आता आपल्याला या पॉईंट पासून तर हे डिस्टन्स आपल्याला काढायला लागते. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. आता इथं एक पॉईंट कट लागते. हे सर्व डिस्टन्स माहित आहे आपल्याला. हे पहा हे 4 मीटर आहे हे 4 मीटर आहे हे मधातलं 1 मीटर आहे हे 2 मीटर आहे. पण ह्या पॉईंट कट झाला तर हे डिस्टन्स आपल्याला माहित आहे का सांगा बरं. हे डिस्टन्स माहित आहे का नाही. हे डिस्टन्स आपल्याला माहित पाहिजे. कारण की नेक्स्ट आहे की नाही आता ज्यावेळेस आता आपली नवीन डायग्राम स्टार्ट होईल त्यावेळेस आपण बीएम डायग्राम काढू त्यावेळेस एक पॉईंट कट झाला तर त्याच्यासाठी पण एक डायग्राम येईल आता बीएम साठी. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये पॉईंट कट झाला नव्हता. बीमले कट झाला नव्हतं. इथं काय झालं बीमला काय झालं कट झाला. मग आता हे डिस्टन्स आपल्याला माहित नाहीये इकडलं. ए डिस्टन्स आपल्याला माहित नाहीये किती आहे. आता ए डिस्टन्स आपल्याला माहित नाहीये किती आहे. हे डिस्टन्स आपल्याला काढावं लागेल. हे डिस्टन्स आपल्याला काय करावं लागेल काढावं लागेल. मग आता हे डिस्टन्स कसं काढतात हे पहा. इथे एक पॉईंट कट होऊन आला ना. हे ज्यासाठी आपण युडीएल इकडे चालला तर त्यावेळेस एक काय होऊन आलं पॉईंट काय होऊन आलं कट होऊन आलं. समजलं का मी काय म्हणत आहे. हो सर समजत आहे. हा हे पॉईंट काय होऊन आलं इथं कट होऊन आलं. या पॉईंट पासून हे डिस्टन्स आपल्याला काढावं लागेल की किती डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स जर काढायचं असेल तर याचा फॉर्म्युला आहे शेअर. आता बघा याचा फॉर्म्युला आहे. हे जर डिस्टन्स काढायचं असेल आता लक्ष द्या लॉजिक लावा. लॉजिक थोडं लॉजिक लावा की हे टोटल डिस्टन्स किती आहे. हे टोटल डिस्टन्स किती आहे. हे टोटल डिस्टन्स किती आहे 7 मीटर. टोटल मीटर 7 आहे. पण हे एसीचं डिस्टन्स टोटल किती आहे 4. हे जर समजा आपण 4 म्हटलं तर या ईने 2 मिनिटांसाठी असं म्हणू शकतो का ईला ईचं डिस्टन्स आहे. हे याला समजा जर एक्स आता हे जर समजा आपण एक्स म्हटलं याला काय म्हटलं एक्स. टोटल डिस्टन्स आहे 4. या आता ईचं डिस्टन्स एक्स कन्सिडर केलं तर या डिस्टन्सला मी असं म्हणू शकतो का हे ई पासून ईसीचं डिस्टन्सला 4 - x म्हणू शकतो का 4 - x. हो. हे पहा टोटल डिस्टन्स आहे की एसीचं डिस्टन्स आहे. एसीचं डिस्टन्स आहे 4. एईले एक्स कन्सिडर केलं तर मग आता हे ईसी म्हणजे काय होणार 4 - x. 4 मधून एक्स मायनस केलं की हे ईसी भेटून जाते. काय भेटून जाते
EC भेटून जाईल की नाही भेटून जाईल? हो. आता लक्ष द्या. आता इथं काय करायचं माहिती आहे का? इथं फॉर्म्युला आहे. आता तुम्ही मस्त इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होते? आता लक्ष द्या. इथे एक फॉर्म्युला अप्लाय होणार. यक्स सर्वात पहिले काय आता आपल्याला यक्स काढायचा आहे. कोणतं डिस्टन्स काढायचं आहे? एक मिनिट. आता याचा फॉर्म्युला बघा कसा, आपल्याला एक्स डिस्टन्स काढायचा आहे. इथे यक्स अपॉन फॉर्म्युला बघा कसा आहे. सर्वात पहिले फॉर्म्युला बघा कसा आहे. हे कसं फाईंड करतात? पहिले लिहून टाकायचं एक्स. एक्स अपॉन हा एक्स घेतला का नाही एक्स? हा एक्स घेतला ना तर याच्या अपॉन मध्ये हा फोर्स लिहून टाकायचा. किती कोणता फोर्स आहे हा? 7.85. पहिला फोर्स 7.85. एसी बॉलचा आपण घेऊन राहिलो. एक्स अपॉन किती आहे? 7.15. 7.15 इज इक्वल टू ही इक्वल डिस्टन्स किती आहे? 4 मायनस एक्स. किती आहे? 4 मायनस एक्स. तर 4 मायनस एक्स अपॉन निगेटिव्ह साईन नाही घ्यायचं फक्त. हे बघा 0.85. 0.85. माईक बंद करा. कोणाच तरी सुरू आहे. माईक कोणाच सुरू आहे? मी त्याला लेफ्ट करून टाकेन. हा लक्ष द्या एक मिनिट. डबल पाक काय केलं? पहिले काय घेतलं आपण? यक्स. हे पहा यक्स अपॉन पहिला फोर्स घेतला 7.15. एक्स अपॉन 7.15 पहिला. आणि सी चा घेतला मग. आता हे डिस्टन्स किती आहे? 4 मायनस एक्स. ही डिस्टन्स आहे 4 मायनस एक्स. तर सी वाला फोर्स घेतला. हे बघा मायनस 0.85 आहे ना, मायनस साईन लिहायचा फक्त प्लस लिहायचा. 0.85 काय लिहिसा? प्लस लिहिसा. काय लिहिसा? एसीचं घेऊन आलं आपण. ए आणि सी पहिला आहे की नाही हा 7.15 याच्या खाली लिहिला आणि 0.85 याच्या खाली. पहिली एक्स आणि 4 मायनस एक्स. याच्यातून एकची व्हॅल्यू काढायची. याच्यातून कशी व्हॅल्यू काढायची? एकची. हा 0.85 कसा? अपॉन मध्ये. इकडे आला काय होतं सांगा बरं? अपॉन मध्ये. इकडे आला काय होतं? मल्टिप्लाय. 7.15 हा अपॉन मध्ये. इकडे आला काय होतं? मल्टिप्लाय. त्यानंतर मल्टिप्लाय करू. 7.15 इंटू 4 किती येते सांगा बरं? 28.6. 0.85 एक्स किती येते? 28.6. 28.6 डबल X. 7.15 मल्टिप्लाय बाय एक्स किती येईल? 7.15 x. 7.15 एक्स. हा मायनस 7.15 एक्स आहे. इकडे जर आला तर काय होतं? मायनस 7.15 प्लस. म्हणजे 0.85 एक्स प्लस 7.15 एक्स इज इक्वल टू 28.6. 28.6 0.85 8x. 7.18 किती येते? 8x. 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 8x आणि आहे 28.6 आणि 8 इंटू मध्ये इंटू इकडे आला काय होतो? डिवाइड. एक्स इज इक्वल टू किती येते? 3.57. हा एक्स इज इक्वल टू 3.57. 3.57 आणखी समज. हा हे झाली एक्सची व्हॅल्यू. समजली का सांगा? एक्सची व्हॅल्यू समजली का? ही व्हॅल्यू आहे 3.57. हो समजली. ही व्हॅल्यू किती आपल्याला समजली का? हो सर. सर हे 10वीच्या सारखंच आहे ना सर? कोऑर्डिनेट जॉमेट्री. हो एक वर डबल लक्ष द्या. हे पहा इथं काय केलं आपण? हा एक्स घेतला. हा एक्स घेतला तर पहिला फोर्स घेतला. एक्स अपॉन 7.15 आणि मग इथं घेतला 4 मायनस एक्स तर हा घेतला 0.85 आणि सिंपल कॅल्क्युलेशन केलं. हा अपॉन मध्ये होता 0.85 इकडे होते मल्टिप्लाय. 7.15 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. 7.15 न मल्टिप्लाय. 7.15 इंटू 4 28.6 आणि 7.15 इंटू एक्स तर मायनस 7.15 एक्स. मायनस 7.15 एक्स इकडे होते प्लस 7.15 एक्स. हा 28.6. सिंपल याची ऍडिशन केली तर ते 8 आली आणि 8 इंटू मध्ये इकडे डिवाइड. काही प्रॉब्लेम कोणाला? कोणाला काही प्रॉब्लेम? नाही. आता बघा बीएम कॅल्क्युलेशन. हे तर आता हे झालं एसएफ. आता बीएम. आता तुम्ही म्हणता सर हे काय आलं? हे एवढं काऊन एक्स्ट्रा केलं? काऊन की इथं हा पॉईंट जुळला. याले कॉन्ट्राफ्लेक्चर पॉईंट म्हणतात. त्याच्यामुळे हा पॉईंट इथं काय झाला? पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर्स म्हणतात. त्याच्यामुळे इकडे आपण हे डिस्टन्स काढलं. नाही तर आपल्याला काढायची काहीच गरज नव्हती. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये असं कट झालाच नव्हता. असा कट झाला होता काय? नाही.
म्हणून आहे का आपण हे एवढं सारं सॉल्व केलं. मग आता तर आता बीएम आपल्याला मध्ये मग ची पण व्हॅल्यू घ्यावं लागेल का? हा मग ची पण व्हॅल्यू काढायला लागते. आता बीएम मध्ये ची व्हॅल्यू काढायला लागते. आता लक्ष द्या, आता आपण कॅल्क्युलेशन घेऊ. बीएम कॅल्क्युलेशन तर थोडं वर घ्या होती लिहून तरी घेऊन द्या. हे नंतर लिहा, पहिले हे पहा. बीएम कॅल्क्युलेशन, बीएम कॅल्क्युलेशन बघा. बीएम कॅल्क्युलेशन मध्ये आता काय काय आता आपल्याला बीएम ऍट ए, बीएम ऍट, आता पॉईंट एक पॉईंट वाढला आपला. कोणता पॉईंट वाढला? ई वाढला. बीएम ऍट ई, बीएम ऍट सी, बीएम ऍट डी, बीएम ऍट बी. बीएम कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे, पहिला आणि आखरी फोर्स काय राहतो? 0. पहिला आणि आखरी 0 राहते. याचे तर काही प्रॉब्लेमच नाही. आता बेंडिंग मुवमेंट काढायचं आपल्याला ईचं, सीचं आणि डीचं. ई सी डी. आता बघा, आता ये ईचं एक वेळ डायग्राम डबल काढू का? एक वेळ डायग्राम डबल काढतो, तुम्हाला समजणार आहे. इथं दिसेल, इथं डायग्राम काढतो. ही अशी डायग्राम होती आपली. इथं आहे ई, इथं आहे ई, इथं आहे सी, हा डी आणि हा बी. पहिला फोर्स आहे इथं रिएक्शन ऑफ आर ए, हा रिएक्शन ऑफ आर बी. डी वर किती होता? डी वर होता 5 किलोन्यूटन. हे सी चं युडिएल आहे, युडिएल आहे. पण इथे एक पॉईंट ऑफ फ्रॅक्चर झाला, तर या पॉईंट ऑफ फ्रॅक्चर एक पॉईंट झाला म्हणून इथे एक सी तयार झाला. हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आहे टोटल, हे डिस्टन्स आहे 4 आणि हे डिस्टन्स आहे 3.57. आणि याचा सेंटर आता याचा युडिएल वेगळा आहे. इतका तो याचा युडिएल वेगळा काढायचा आणि याचा युडिएल, हे टोटल युडिएल आहे. याचा टोटल लोड किती आहे? लोड किती दिलेला आहे याचा? 2 किलोन्यूटन. आता पॉईंट ई वर काढायचा. पॉईंट ई वर, आता ई पहिले ए तर 0 झाला. ई वर जर पॉईंट काढायचा, इथून या पॉईंटवर मुवमेंट करायचा, तर पहिले आर ए इंटू सांगा. आता आर एचा जो फोर्स आहे, हा आर ए कसा फिरणार? आर ए कसा फिरणार? क्लॉकवाईज. आता हे पॉईंट ई आहे, अँटी क्लॉकवाईज. आर ए आहे. एक एक डायग्राम पाहून घ्या. हा कसा फिरणार? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे की मायनस आर ए. आर एची व्हॅल्यू किती आली सांगा बरं, किती आहे आर ए व्हॅल्यू? किती? 7.15. आर एची व्हॅल्यू 7. म्हणजे की मायनस 7.15 इंटू डिस्टन्स पहा. आता ई पर्यंत डिस्टन्स किती आहे? ई पर्यंत डिस्टन्स किती आहे? 3.7, 3.57. 3.75. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? No, sir. हा मायनस काय रे बा, क्लॉकवाईज होईल ना तो. काही म्हणता काय? क्लॉकवाईज सुरू झालं ना. सर क्लॉकवाईज कसं? पाहिलं एक वेळा डिस्टन्स 3.57 आहे. हा क्लॉकवाईज आहे ना सर. हा काय ना? हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोल ना. सर डिस्टन्स 3.57 आहे ना? हो 3.57. मी 7 पाहिजे काय? हा भाई तुम्ही 7 पाहिलेलं आहे. ओके 3.57. याच्यानंतर आता या ई पॉईंटवर एवढं काय आहे? बेंडिंग मुवमेंट आहे. हे सर एवढं काय युडिएल दिलेलं आहे. आता ई पॉईंटवर आपल्याला काढायचं आहे. आता ए पॉईंट पासून ते ई पर्यंत काय आहे? युडिएल दिलेला आहे ना. काय दिलेलं आहे? युडिएल दिलेला आहे. याचं मुवमेंट काढायला लागेल. आता याचं जर मुवमेंट काढायचं असेल, मुवमेंटम काढायचं असेल, तर याचं लॉजिक सांगतो मी तुम्हाला. लॉजिक इथं काय करायचं? इथं तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल की आता यातला एक हे 3.57 आपल्याला मुवमेंट काढायचं, याचा आणि याचा मल्टिप्लाय करायला लागेल. किती हे आहे सांगा? किती युडिएल आहे? 2 किलोन्यूटन आहे की 2 किलोन्यूटन? 2 किलोन्यूटन आहे ना. समजलं काय? अरे समजत आहे हो. का?
हा कसा हो. फिरवायला सांगा बरं? हा कसा फिरवायला क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉक अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे मायनस युडेल आहे 2 मल्टिप्लाय बाय, आता तुम्ही असं इथं 2 लिहिसाल काय, किती किती पसरलेलं आहे 3.57 3.57 आहे 3.57 आहे ना. अरे आता हा ए आहे, ए पासून तर ई पर्यंतचं डिस्टन्स, हे डिस्टन्स आहे 3.57. त्याच्यानंतर हा ई पॉईंट आहे इथं आणि हे युडीएल दिलेलं आहे 2 किलोमीटरचं. मग याचं जर समजा आपण पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्शन केलं, पॉईंट लोड मध्ये जर समजा आपण कन्व्हर्शन केलं तर तुम्ही काय करसाल 2 मल्टिप्लाय बाय 3.57 करसाल की नाही करसाल? येस हा, आणि त्याच्यानंतर हा ऍक्ट कुठे होते सेंटरले, हा ऍक्ट कुठे होईल? सेंटर मग तुम्ही 3.57 डिवायडिंग बाय 2 करसाल की नाही करसाल? म्हणजे एवढं डिस्टन्स होऊन जाईल 3.5 तर हे डिस्टन्स होऊन जाईल. येतं का लक्षात? आता हे जर डिस्टन्स हे सेंटर ऍक्ट एवढं डिस्टन्स जर काढायचं असेल तर तुम्ही कसं काढाल? 3.57 Divided by डिवायडेड ना. 1.78. मग हे तसं न करता डायरेक्टली काय करायचं, सेकंड पोल जो आहे 3.57 याला डिवायडिंग बाय 2 असं लिहिलं तरी चालतं. म्हणजे बघा हा अँटी क्लॉकवाईज फिरून आला 2 मल्टिप्लाय बाय 3.57 आणि मल्टिप्लाय बाय 3.57 डिवायडेड बाय 2 म्हणजे ते डिस्टन्स. येतं का लक्षात सर किती येते आन्सर? एक एक क्वेश्चन आहे सर. हा सांग. मग 7.15 ते काय आहे मग? पॉईंट इंटू 3.75 किती? ते ब्रॅकेट मध्ये जे आधीचं ब्रॅकेट आहे तर ते आहे काय मग 7.15? एक वर डबल पाय, एक वर डबल पाय, फुल डबल पाय म्हणून सांगतो. हा ए पॉईंट आहे, आपल्याला हा ई पॉईंट आहे. ई पॉईंटवर आपल्याला मुवमेंट काढायचं. या ई पॉईंटवर आपल्याला काय करायचं, मुवमेंट. हे त्यांनी युडीएल दिलेलं आहे आणि हे दिलं आहे त्यांना पॉईंट लोड रिएक्शन ऑफ आर. हा रिएक्शन ऑफ आर. मग आता आता आपण काय केलं, या पॉईंट लोडचं मग आता आपल्याला कन्व्हर्शन करायला लागेल. आता इतकं डिस्टन्स आहे 3.57, हे डिस्टन्स किती आहे 3.57. आणि युडीएल किती आहे? युडीएलचा लोड किती आहे 2 किलो न्यूटन. 2 किलोमीटर. या मग या युडीएलचं कन्व्हर्शन पॉईंट लोड मध्ये करावं लागेल की नाही करावं लागेल? सर ते समजलेलं आहे सर, माझा क्वेश्चन नाही सर. हा आता हा रिएक्शन ऑफ आर, रिएक्शन ऑफ आर किती आहे सांग बरं? रिएक्शन ऑफ आर किती आहे? 7.15. 7.50. हे बघा 7.15 हा रिएक्शन ऑफ आर आहे. मग याचं पॉईंट लोड जर मध्ये समजा आपण कन्व्हर्शन केलं तर कसं करतो आपण? 2 मल्टिप्लाय बाय 3.57 कसा की नाही कसा? हो सर. येस सर 3 मल्टिप्लाय बाय 5.7 केलं तर किती उरालं याचं कॅल्क्युलेशन? 1.78 1 पॉईंट कशी काही म्हणता काय? 2 मल्टिप्लाय त्याला बाय सर पण एवढे 4 सेंटीमीटर 4 मीटर वर ऍक्ट होतोय 7.14. ना. 7.14. 3.57 मल्टिप्लाय बाय जर 2 केलं तर किती उरालं? 7.14. 7.14. हे झालं 7.14. आता हे सेंटरला ऍक्ट होईल. आता हे जर समजा डिस्टन्स 3.57 आहे तर हे आता हे इतकं डिस्टन्स किती होईल? हे एवढं डिस्टन्स किती होईल? 3.57 डिवायडेड 1.86. बाय 2 म्हणजे 86. 1.785. नाही 1.78. 1.785. आता हे डिस्टन्स होऊन जाईल. आता याचा जर आपल्याला मुवमेंट करायचा आहे तर कसा काढायचा? हा पहिला हा आर हे पहा 7.15 हा वर चालला म्हणजे कसं चालला? क्लॉकवाईज. 7.15 मल्टिप्लाय बाय 3.57 इथं लिहिलं मी. 7.15 मल्टिप्लाय बाय 3.57. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? परत सांगा सर. हे पाय 7.15 मल्टिप्लाय बाय हो. 3.57 हा याचा समजलं. मुवमेंट काढला ना 7.15 मल्टिप्लाय बाय 3.57 हा क्लॉकवाईज फिरून आला की हो नाही फिरून आला? हा फिरत आहे. हा मग हे लिहिला क्लॉकवाईज 7.15 मल्टिप्लाय बाय 3.57. मग त्याच्यानंतर जर हा जो फोर्स आहे हा कसा फिरून आला? हा खाली चालला म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज फिरेल. इकडे चालला ना राईट हँड साईडले. येत्या का लक्षात? हा हा पॉईंट लोड. हो ना हा मग किती 7.14 मल्टिप्लाय बाय 1.785. तर मग याच्या जागी मी काय लिहिलं? एवढे मोठे कॅल्क्युलेशन न करता मी काय केलं? हे पहा 2 मल्टिप्लाय बाय 3.57 लिहिलं. अगदी 2 मल्टिप्लाय बाय 3.57 म्हणजे अर्थ तेच आहे. अगदी आपलं युडीएल किती आहे? युडीएल किती आहे? एवढं पॉईंट ईचा घेऊन आला ना आपण. युडीएल आहे 3.17. 3.57 ही युडीएल आहे आपला, आहे का नाही? 3.57 युडीएल आहे का नाही?
2 मल्टिप्लाय बाय 3.57 म्हणजे 7.14 चे लगेच हेच लिहिलं 2 मल्टिप्लाय बाय 3.57 आणि याच्या अर्थ आता हे डिस्टन्स ही पाहिजे आपल्याला 7.14 मल्टिप्लाय बाय किती पाहिजे 1.785 हे डिस्टन्स पाहिजे ना या दोघांचा मल्टिप्लाय पाहिजे ना 1.785 असं न लिहिता मी काय लिहिलं 3.57 डिवायडेड बाय 2 3.57 डिवायडेड बाय 2 म्हणजे ती डिस्टन्स समजून आला काय हो आणि याचं कॅल्क्युलेशन सांगा किती हा झाला बेंडिंग मुवमेंट पॉईंट ई बेंडिंग मुवमेंट पॉईंट ई किती झाला सांगा बेंडिंग मुवमेंट पॉईंट ई किती आलं आन्सर 12.78 12.78 किलो न्यूटन न्यूटन आता बेंडिंग मुवमेंट पॉईंट सी पहा बेंडिंग मुवमेंट पॉईंट सी हे पॉईंट बी थोडस मी रिप्लेस करतो कारण कसं आहे की एक मिनिट मी बसला नाही आता सी बघा आता सीचा जर पॉईंट बघितला हे कट करू का डायग्राम मी डायग्राम कट करू का आता सीचा बेंडिंग मुवमेंट घेऊन आलो कशाला घेऊन आलो समजून आला का तुम्हाला डोक्याच्यावरून गेलं आता सीचा जर बेंडिंग मुवमेंट घेतला सीची डायग्राम पाहता डायग्राम मी डबल काढतो आता डायग्राम डबल हे बघा हा या ए आहे इथं सी आहे इथं ई पण होता ई आपला तो पॉईंट तयार झाला होता पण इथं सी आहे आणि यानंतर इथं डी आहे आणि इथं बी आहे ते सीवर काय पूर्वचे पूरक आहे सीवर काय आता युडीएल आहे युडीएल किती आहे ए पासून तर सी पर्यंत डिस्टन्स किती आहे सांगा बरं 4 मीटर 4 मीटर याची युडीएल किती आहे 2 किलो न्यूटन आता पॉईंट सीवर आता आपल्याला मुवमेंट करायचा आहे आता हे पहा हा रिएक्शन ऑफ आर आहे रिएक्शन ऑफ आर आहे किती होतं रिएक्शन ऑफ आर आहे 7.15 7.15 किलो न्यूटन सांगा आता हा कसा करेल क्लॉकवाईज देईन की अँटी क्लॉकवाईज देईन पहिले क्लॉकवाईज आर ए मल्टिप्लाय बाय म्हणजे काय लिहिसाल तुम्ही 7.15 इंटू 4 मल्टिप्लाय बाय किती केलं सर आता 4 4 लिहिसा इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही आता याचं जे युडीएल बनणार आता याचं युडीएल म्हणजे याचे सेंटरले म्हणजे हे 2 किलो न्यूटन 2 मल्टिप्लाय बाय काय लिहिसा 4 आणि या 4 च्या अर्थ म्हणजे हे म्हणजे 2 मग याला इल्युशन आणि हा कसा करूला अँटी क्लॉकवाईज तर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 8 होते आणि मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 होते अँटी क्लॉकवाईज येतं का लक्षात या 4 चा अर्थ याचं जर युडीएल काढायचं असलं याचं युडीएल तर हे किती आहे हे 4 मीटर आहे का नाही 4 मल्टिप्लाय बाय 2 केलं 8 आणि हे डिस्टन्स घेतो ना आपण हे डिस्टन्स किती 2 मग मी 2 असं डायरेक्ट 2 न लिहिता 4 डिवायडेड बाय 2 लिहिलं 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 होते समजून आलं काय हो सांगा किती येते याचा आन्सर 12.6 12.6 किलो न्यूटन मीटर किलो न्यूटन मीटर त्यानंतर बेंडिंग मुवमेंट ऍट डी आता बेंडिंग मुवमेंट ऍट डी जर काढायचा असेल आता डी पॉईंट आता एक वेळ डबल पाहता डी पॉईंट वर आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढा डी पॉईंट वर बेंडिंग हे तर सोपीच आहे काहीच टेन्शन नाही आहे सोपी आहे एकदम आता बेंडिंग मुवमेंट ऍट डी वर काढायचा डायग्राम आपण डबल घेऊ हा रिएक्शन ऑफ आर रिएक्शन ऑफ आर बी एक मिनिट फक्त त्याच्यानंतर हे युडीएल दिलेलं आहे आता तुम्ही असं तो पॉईंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्चरचा त्याचा काही घेणं नाही आता आपल्याला तो ईचा पॉईंट सोडून द्या
तो त्याचा आपण एक हे काढलेला आहे, हा सी आहे आणि इथे दिलेला आहे डी. आता आपण डीचा काढून आणू. मग आता सर्वात पहिले आता हे डिस्टन्स किती, हे डिस्टन्स मोजावं लागेल आपल्याला. हे डिस्टन्स किती होईल? 5 मीटर. हे 4 आहे आणि हे डिस्टन्स किती आहे? 1 आहे वाटते है ना? 1 मीटर. 1 मीटर 5 मीटर. हा, याचं आहे की नाही, याचं युडीएल काढसाल, याचं पॉईंट लोड मध्ये कन्वर्शन करसाल तर कसं येईल? हे 2 होतं, 4 मल्टिप्लाय बाय 2 होईल. 4 मल्टिप्लाय बाय 2. 4 मल्टिप्लाय बाय 2 आणि त्याच्यानंतर ही डिस्टन्स किती आहे? मग इथून या पॉईंट पासून इतकं डिस्टन्स किती होईल? या पॉईंट पासून एवढं डिस्टन्स 3 मीटर. आता 4 3 मल्टिप्लाय मीटर. बाय 2 आणि त्याच्यानंतर मग हे मल्टिप्लाय बाय 3. मल्टिप्लाय बाय काय 3 करतात? मीटर. 4 into 2 किती होते? 8. 8 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे याचं बेंडिंग मुवमेंट काढताना हा क्लॉकवाईज फिरणार आहे. तर 7.15 मल्टिप्लाय बाय 5 आणि मायनस 4 2 8. 4 24. 2 8. 8. 8 मल्टिप्लाय 42 to 8. 8 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स किती आहे? 1. 1 plus 2 3. 3. 24. या 18. पॉइंट या युडीएल पासून हा जो पॉइंट आहे युडीएलचा, युडीएल पासून तर डी पर्यंतचं डिस्टन्स 3 होते. किती मीटर होते? 3. तुम्ही म्हणता सर कसं? हे पहा, या 4च्या अर्धे किती होतात? हे होतात 2 मीटर आणि हा 1 मीटर. 2 plus 1 किती होते? 3. येतं का लक्षात? हो. 11.75. आणि D वाला 11.75. D वाला तर आपण 0 होऊन जाईल. किती होऊन जाईल? किती द्यायचं? 11.75 11.75 किलो न्यूटन पर मीटर. किलो न्यूटन मीटर पर नाही लागत. आणि बीएम ऍट बी वर तर काय राहते? लास्ट वाला 0 राहते. 0. किलो न्यूटन मीटर. समजलं? हो. हा कन्सेप्ट आता एक त्याची डायग्राम करून टाकू फटाफट. याची डायग्राम. ए वाला 0 आहे, याला नाव देऊन देऊ. हा ए, हा ई, हा सी, हा डी, हा बी. ए वाला काय आहे? 0 आणि बी वाला काय आहे? 0. ई वाला किती आहे? 12.78. 12.78 इथे लिहून टाकू. इथे ई इज इक्वल टू 12.78 किलो न्यूटन. त्याच्यानंतर सी वाला किती आहे? 12.6 म्हणजे याच्या खाली 12.6 किलो न्यूटन. सी पॉइंट. त्याच्यानंतर डी पॉइंट किती दिलेला आहे? 11.75. 11.75 तो याच्या खाली आहे 11.75 आणि बी किती दिलेला आहे? 0 दिलेला आहे. मग आता मी तुम्हाला मी काल एक चार्ट लिहून दिला होता. बेंडिंग मुवमेंट डायग्राम मध्ये युडीएल, कारण हे युडीएलच आहे, हे पुरे युडीएल आहे, एसी पर्यंत युडीएल आहे. युडीएल ने काय करतो आपण? पॅराबोला काढतो. कोणती कर्व काढतो? पॅराबोलिक कर्व. हा पण एक पॅराबोला आहे आणि हा पण एक पॅराबोला. पॅराबोला कर्व. आणि त्याच्यानंतर मग इथून एक व्हर्टिकल लाईन. हे बाकीचे कशात? व्हर्टिकल लाईन. येतं का लक्षात? हो. नाही काय नाही आलं सांग. असं ते समजलं नाही सर, तुम्ही काय केलं? काय समजलं नाही? काय समजलं नाही? सेकंड स्टेप पासून सेकंड स्टेप हे ई. ते वरची हे पहिला पॉइंट काय होता? पहिला ए होता. ई किती आहे? हे 12.7. नाही हे SF वाली. एसएफ तर सोपीच होतं ना. एसएफ कॅल्क्युलेशन तर सोपीच आहे. पहिले याच्यात आहे की नाही ए सी डी बी चे कॅल्क्युलेशन काढले. तू काढत सुरू काय? अरे काय सर? हा काढत सर. सुरू काय? नाही सर, मग काय संबंध आहे? तो सोपीच आहे नाही. तेच समजलं नाही सर. ते आता वेगळं आहे सर ते प्रॉब्लेम. काल सारखं थोडी आहे. रेकॉर्डिंग आणि पीडीएफ सेंड करा. मी रेकॉर्डिंग सेंड करतो. तुम्ही रेकॉर्डिंग हो करून सर. घ्या. ओके सर. समजलं सर. ते आता अजून कन्फ्युजन होऊन जाईल सर वेगवेगळं केलं तर. रेकॉर्डिंग पाहून घ्या. तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये समजून जाईल. फक्त एक तुम्हाला सांगतो याच्यात नवीन काय झालं की हा ज्या ठिकाणी आपली हे जे हे आहे, हे कर आहे,
हे कर या लाईनला याला काय झाली टच झाली, मग इथे एक पॉईंट तयार झाला. हे जे आपले युडिएलचं जे आपली कर्व दिलेली आहे हे पॉईंट, याला काय म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर्स म्हणतात. आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर झाल्यामुळे आपल्याला बीएमडी मध्ये एक आपल्याला एक्स्ट्रा डायग्राम काढायला लागेल, एक एक्स्ट्रा पॉईंट काढायला लागला. एक पॉईंट काय काढायला लागला आपल्याला, हा बीएमडी मध्ये एक पॉईंट आपल्याला एक्स्ट्रा काढायला लागला 3.75 चा, त्याचा मुवमेंट घ्यायला लागला डबल आणि याचा घेतला. बाकीचं सर्व सारखंच आहे, तुम्ही एक वेळा चेक करून घेता. सोपीच आहे प्रॉब्लेम, बाकीचं उद्या